खबर है मालेगांव से। आजादनगर पुलिस ने अवैध रूप से अल्पोजोलम नशे की गोलियां बेचने वाले गिरोह के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 2 आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपी के कब्जे से 3000 अल्पोजोलम गोलियां, एक मोटरसाइकिल और एक 5G मोबाइल फोन सहित कुल 34,352 रुपए मूल्य की संपत्ति जब्त की है। मामले में एनडीपीसी एक्ट अधिनियम 1985 की धारा 8C और 22B के तहत अपराध दर्ज कर जांच की जा रही है। पुलिस के अनुसार 24 जुलाई 2026 की शाम गुप्त सूचना मिली थी कि एक व्यक्ति मालेगांव में नशे की गोलियां बेचने आने वाला है। सूचना पर पुलिस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी और अपर पुलिस अधीक्षक सूरज गुंजाम के मार्गदर्शन में आजादनगर थाना पुलिस ने हुसैनिया हाल के पास घेराबंदी कर मोबाइल अयाज निसार अहमद अंसारी 36 को गिरफ्तार किया है। तलाशी के दौरान आरोपी के पास से 3000 अल्पोजोलम गोलियां, हीरो HF डिलक्स मोटरसाइकिल और रेडमी 5G मोबाइल बरामद हुआ। पूछताछ में आरोपी ने खुलासा किया कि उसने ये गोलियां भिवंडी निवासी जावेद मोहम्मद इशाक अंसारी उर्फ जावेद बकरी से खरीदी थी। इसके बाद पुलिस टीम ने भिंडरी पहुंचकर स्थानीय पुलिस की मदद से मुख्य सप्लायर जावेद बकरी को भी गिरफ्तार किया गया। पुलिस के अनुसार आरोपी ने मालेगांव में नशे की गोलियों की सप्लाई करने की बात स्वीकार की है। मामले की जांच जारी है। पुलिस ने नेटवर्क का पता लगाने में जुटी हुई है। नमस्कार, मी सूरज गुंजाळ, ॲडिशनल SP मालेगाव। आज आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये कुत्ता गोली म्हणजेच अल्फाझोलम टॅबलेट याच्यावरती कारवाई केल्याबद्दल आपण प्रेस नोट घेत आहोत। आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये 24 जुलै 2026 रोजी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांना बातमी मिळाली की एक इसम आपल्याकडे कुत्ता गोली म्हणजेच अल्फाझोलम टॅबलेट्स ह्या अवैधरित्या बाळगून त्याची विक्री करण्यासाठी मालेगावमध्ये येत आहे। त्याबाबत त्यांनी त्याची माहिती वरिष्ठांना देऊन कारवाई करण्याची परवानगी घेतली आणि सापळा रचून कारवाई केली। हुसेनिया हॉलजवळ एक आरोपी नामे मोहम्मद आयाज निसार अहमद अन्सारी वय वर्ष 36 हा मूळचा यार कॉलनीचा राहणारा आहे आणि त्याचा मूळ हा ठाणे भिवंडीमधील जियाउद्दीन कंपाऊंड, अन्सार मोहल्ला, खानपाडा रोड, बाबा हॉटेल या ठिकाणच्या इसमाला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे एकूण 5 बॉक्स 200 स्ट्रिप्स म्हणजे 3000 कुत्ता गोली आपण हस्तगत केल्या। त्याची एकूण किंमत 10,352 रुपये आहे। त्याच्याकडील एक गाडी हिरो कंपनीची HF डिलक्स 20,000 रुपयाची आहे, तो मुद्देमाल आपण हस्तगत केला आणि 4,000 रुपयाचा एक रेडमी मोबाईल, असं एकूण आपण 34,352 रुपयाचा मुद्देमाल मोहम्मद आयाज निसार अहमद अन्सारी याच्याकडून हस्तगत केला। सदर आरोपीला विश्वासात घेऊन त्याला ज्यावेळेस विचारपूस केली त्यावेळी त्यांनी सदर माल हा ठाणे भिवंडी आमपाडा येथील त्याचा मित्र नामे जावेद मोहम्मद इशाक अहमद अन्सारी उर्फ जावेद बकरी वय वर्ष 40 याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली। सदर कबुलीमुळे आपण आझादनगर पोलीस स्टेशनचे पथक ठाणे भिवंडीला पाठवून सदर आरोपीचा शोधात पथक रवाना केले। तिथे आपण शांतीनगर पोलीस ठाणे येथील पोलीस ठाण्याच्या पोलिसांची मदत घेऊन जावेद मोहम्मद इशाक अन्सारी उर्फ जावेद बकरी याला आपण तिथून ताब्यात घेतलेला आहे। त्याने देखील सदर मुद्देमाल आपणच मोहम्मद आयाज याला विकल्याचं त्यांनी कबुली दिलेली आहे। सध्या आपल्याकडे 2 आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत आणि सदरचा वर्णन केलेला मुद्देमाल आपल्या ताब्यामध्ये आहे। दोन्ही आरोपींना इंटरव्ह्यू करून त्याच्या बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज याच्यावरती आम्ही काम करत आहोत। जावेद बकरी यांनी सदर मुद्देमाल कुठून आणला याबाबत त्यांनी कबुली दिलेली आहे। येत्या काळात आम्ही तिथे टीम रवाना करून त्या आरोपीला ताब्यात घेऊ। तसेच मोहम्मद आयाज याने मालेगावमध्ये या कुत्ता गोली म्हणजे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या नेमकं तो कोणाला विकत होता याबाबत देखील त्याने कबुली दिलेली आहे। तर येत्या काळामध्ये आम्ही त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत। आरोपींना 28 जुलैपर्यंत पहिली कस्टडी मिळाली होती। आता पुन्हा आपण त्याची वाढीव कस्टडी घेऊन पुढील तपास करत आहोत। सदर कारवाईमध्ये नाशिक जिल्ह्याचे पोलीस प्रमुख डॉक्टर D.S. स्वामी यांनी मार्गदर्शन करून आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे तसेच राकेश मानगावकर DYSP मालेगाव शहर अतिरिक्त कार्यभार आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कोळी सेकंड ऑफिसर
पोलीस हवालदार ठाकूर, पोलीस शिपाई साबळे, पोलीस शिपाई निकाळे, पोलीस शिपाई सानप, पोलीस शिपाई कुलटे यांनी सदर कारवाई केलेली आहे आणि पुढील तपास करत आहे.